दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सध्या समुद्रात वादळी सदृश्य स्थिती ही निर्माण झाली आहे। परिणामी सिंधुदुर्गात मासेमारी आणि पर्यटन व्यवसाय ठप्प झालाय। पुढील 3 दिवस जिल्ह्यात हवामान विभागानं वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलकेकर यांनी। पाहूया। अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। मी आता वेंगुर्ले येथे आलेलो आहे आणि वेंगुर्ले येथे बघितलं तर अशा पद्धतीने सध्या मोठ्या प्रमाणात ज्या लाटा आहेत त्या आता किनारे येऊन धडकत आहेत आणि परिणामी आज सध्या वादळ सदृश्य स्थिती ही बघितली तर पुढील 3 ते 4 दिवस राहणार आहेत। त्यामुळे 28 तारीख पर्यंत असाच अंदाज हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे 3 नंबरचा बावटा लावण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे जे समुद्री जलक्रीडा आहेत त्या सध्या बंद आहेत। बंदर विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकानुसार पुढील जी 28 तारीख पर्यंत कोणत्याही जलक्रीडा असतील त्या सागरी जलक्रीडांना बंदी घालण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मालवण मधील जी बोट आहे तीही बंद करण्यात आली। एकंदर पाहिलं तर सध्या किनारी भागात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्गचं प्रशासन आहे ते अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळतंय। सुरेश कौलकेकर,